सावनेर शहरातील होली चौक ते बसस्टँड चौकामध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे। या गर्दीमुळे बाजार मार्केटमधील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नगरपालिका व पोलिसांनी तातडीने येथे लक्ष घालून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। लॉकडाऊन दरम्यान जमावबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होताना दिसत नाही। बॅरिकेटिंग असून सुद्धा जड वाहनांचे आवागमन, रस्त्यावर उभे राहून भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची दररोज वाढती संख्या सोबतच रेड झोन नागपूरमधून शहरात येणाऱ्या फळभाज्या, किराणा सोबतच नागपूर शहरातील विविध भागातून कर्तव्यावर येणारे शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या संपर्कात येणारे नगरवासी, किराणा दुकान, भाजीपाला दुकानात असणारी गर्दी, रस्त्यावर धावणारी दुचाकी, चारचाकी वाहने, चेहऱ्यावर मास्क न लावणारे आदींवर सामूहिकरित्या दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पियुष चिंचवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।